ओके. पण मी आता वाकरला धरून 15 ते 20 मिनिटं बसू शकतो. मुवमेंट चांगला आला. मुवमेंट चांगले आले. ऑटोमॅटिक कुठं आलं तर असं ऑटोमॅटिक हो ऑटोमॅटिक. बोट आणून एकदा. अरे वा बढिया. म्हणजे असं इथपर्यंत येतो सर. असं वळ कधी लागली ना ओके. इथपर्यंत पाय येतो. बरोबर. हा हा दोन्ही पण दोन्ही पण येतात ना? हो दोन्ही. ओके, बढिया. कुठं पिन उडायला आता? कमरामध्ये होते. ओके. इथं तुमच्या हे असं हातात. केलं होतं? हा ते पुन्हा ओके. ते आवाज आला सांगे. हो इथे कम. ते म्हणजे पूर्णच कमी होतं. बढिया. कसं आणखी तिथं जर असतं ना तर आणखीन चांगलं त्याला हे झालं असतं. तिथं जखम झाली नाही ह्या पायाला जास्त. याला जखम आहे? पोटरीला कुठून? पोटरीला आहे. ती कशी आली? पहिले सर पहिलीच आहे. याला काय करायचं आता आपण ते दिले ना? हो तेच औषध. हो त्यानं लगेच कोरडं होईल आणि भरून यायला लागत जखम. हा त्याच्यामुळेच ते स्पंज ठुला म्हणजे ते गेला. एक क्रीम देतो पुन्हा ती क्रीम लावायची दिवसभर. बर. आणि पाठी मागची जखम किती? एकदा दिवसातून एकदा धुवून. तर काही कपडे ठुकले. हो लगेच रोज लावते सर मी संध्याकाळी रोज लावते मी. पण ते चोळून घेतलं ना की ते दुधानं येणं ते निघून पण येत पहिले काहीच मुवमेंट नव्हतं ना अजिबात. नाही ते नरम झालं. हा, आणि ह्या मुवमेंट काहीच नव्हतं ना नाही, आपण झालो नाही, या तेव्हा. नव्हतं काही. आणि आता सर काय ते पंजा बरोबर राहतो जमिनीवर आणि मागची साईड अशी होती. हा ते फुट ड्रॉप म्हणतात ना तर ते आता हळूहळू कव्हर होईल पण तुला ऍटलीस्ट आपल्या जमीन आसमानचा फरक येईल. आज मागील 11 दिवसापासून आमच्या चिखली येथे गावातच पेशंट होते. ऍक्च्युली खूप कमी वयात त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि अत्यंत गरिबीची परिस्थिती आणि याच्यात ऍक्सिडेंट झाला आणि दोन्ही पाय कामातून गेले. जवळपास 3 ते 4 महिने मोठ्या हॉस्पिटलला भरती होते. D9 आणि D8 आणि D9 इथे स्पायनल कॉर्ड कॉम्प्रेस झाला, तिथं फ्रॅक्चर झालं आणि त्या ठिकाणी मोठी सर्जरी करावी लागली. त्यानंतर दोन्ही पाय बधीर होते, एका ठिकाणी पडून होते. संभाजीनगर सारख्या हॉस्पिटलमध्ये घरच्यांनी खूप अतोनात पैसा त्या ठिकाणी खर्च केला तरी त्यांना वाचवण्यात यश आलं. परंतु दोन्ही पाय निकामी झाले आणि डॉक्टरांनी सांगितलं की बा याच्यानंतर हा कधीच चालणार नाही. परंतु आशेचा किरण म्हणून मला त्यांनी बोलवलं आणि आपण घरीच त्यांची ट्रीटमेंट या ठिकाणी येऊन आपली आयुर्वेदिक पंचकर्म न्यूरोथेरपी, कारण की इथून हॉस्पिटलला नेणं सुद्धा पॉसिबल होत नव्हतं. तर आमची माझी मुलं या ठिकाणी येऊन दररोज त्या ठिकाणी सेवा करायची. 2 टाइम आपण या ठिकाणी आयुर्वेदिक पंचकर्म न्यूरोथेरपी त्या ठिकाणी दिली आणि एक आश्चर्यजनक म्हणजे चमत्कारिक रिझल्ट असा आला की त्यांनी थोडंफार पाय आता मुवमेंट करून दाखवतात. ते या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी पाय, ज्या पायाला काहीही मुवमेंट नव्हतं त्या पाय अचानक डवलती घेऊन दाखवू राहिले. ही अशी कोणतीच मुवमेंट नव्हती. म्हणजे इव्हन आपण पायाला कसं स्पर्श जरी केला तरी कोणतेही सेन्सेशन त्यांना नव्हते. तरी आज म्हणजे आयुर्वेद इतकं चमत्कारिक रिझल्ट होतो. मला पण मी 6 महिने सांगितले होते परंतु 11व्या दिवशीच म्हणजे आज 11 दिवस कंप्लीट झाले आणि खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मला जगण्याची नवी होप त्यांना मिळाली. काय सांगितलं होतं तुम्हाला, कसं कसं झालं होतं सगळं? सर मला तर पहिलेच सांगितलं होतं की बुवा तुझी चालायची क्षमताच नाही, कधीच होणार नाही. ओके पण देवाच्या कृपेने गुरुवारी तुमचं रील्स बघितली. ओके ओके. मग तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करून मग तुम्ही जी मला बोलण्यातून हे दिलं हा त्याच्यातच मी अर्धा बरा बरं झालो. झालं. ओके ओके. आणि त्याच्यानंतर आपले धनुभाऊ मामा त्यांनी पण बरीच मेहनत केली. इथे येऊन हो. गेली. तुमच्या आईनं पण खूप मेहनत चालू आहे दररोज घेणं. ठीक आहे. आता किती आराम म्हणजे पहिल्या ज्या तुम्ही हॉस्पिटलून ज्या दिवशी आले होते त्याच्यानंतर आपल्या हे जे 11 दिवसाच्या थेरपीमध्ये किती तुम्हाला आराम त्या ठिकाणी सर मिळाला? त्या आरामापेक्षा ना हिच्यापेक्षा खूप जमीन आसमानचा जमीन फरक. आसमानचा फरक. हो हो. म्हणजे तुम्हाला वाटू ते राहिलं आपण चालू मी म्हणजे बोलण्यातून ते हेच नाही करू, सिद्धच नाही करू शकत एवढा एवढा आराम त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे ज्या स्पायनल कॉर्डच्या कॉम्प्रेशनच्या पेशंट मध्ये ज्यांना सर्जरी स्पायनल कॉर्ड इंजुरी ज्याला म्हणतो ते खूप डिफिकल्ट राहतं त्यातून आयुष्य पुन्हा उभं करणं. परंतु आयुर्वेदामध्ये पंचकर्म थेरपीद्वारे आपण त्यावर सुद्धा वेळ लागतो पण निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने रिलीफ त्या ठिकाणी मिळायला सुरुवात होते. तरी फिजिओथेरपी सोबत आणि आयुर्वेद पंचकर्म सोबत जर आपण या सगळ्या गोष्टी इंटिग्रेट केल्या आणि जर पेशंटला आपण व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर असे सुद्धा रुग्ण चालू शकतात. आज मला पण खूप आनंद झाला की बा आयुर्वेद आपलं अवघ्या 11 दिवसामध्ये
पूर्ण पायाला सेन्सेशन आले, जे युरिनचा अर्क होतं ते सुद्धा त्याला समजायला लागलं, टॉयलेटचे सेन्सेशन ते सुद्धा समजायला लागले. म्हणजे हे खूप स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये ह्या खूप गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तरी तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा अशी भगवान धन्वंतरी चरणी मी प्रार्थना करतो. आणि असे जे पेशंट असतील जे स्पायनल कॉर्ड इंजुरीने त्रस्त असतील, जगण्यासाठी एक नवी उमेद म्हणून तुम्ही पंचकर्म त्या ठिकाणी करू शकता. आमच्या हॉस्पिटलला आपण असे सुद्धा पेशंट जे स्पायनल कॉर्ड इंजुरीने त्रस्त आहे, जे एका ठिकाणी पडले, यांच्या सुद्धा एक नवीन उमेद जागवण्याचं काम आपण करतो. तरी त्याला वेळ लागतो, परंतु इच्छाशक्ती जर असेल आणि प्रॉपर पंचकर्म जर त्या ठिकाणी मिळालं तर निश्चित स्वरूपात त्यावर सुद्धा आपण मात करू शकतो. तरी आपण अशा रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. आयुर्वेदाच्या प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय आयुर्वेद.